आप लोगों से एक निवेदन करूंगा, आग्रह करूंगा। मैं हिंदू सेना का राष्ट्रीय अध्यक्ष होने के नाते से संत युवराज इस बात की घोषणा कर रहा हूं, जुलाई के अंतर्गत में जुलाई के भीतर भीतर ये जितनी भी मूर्तियां हैं साईं की हटा दी जाएं और नदी में नहीं, इन्हें गंदे नाले में प्रभावित कर दें, हथौड़ों से तोड़ दें अच्छी प्रकार से। अभी फरीदाबाद में हमने शुरुआत कर दी है, हर मंदिर से ये मूर्तियां हटाई जाएंगी। मैं मंदिर के ट्रस्टियों से कहूंगा, आप पहले तो इन मूर्तियों को हटा दीजिए और नहीं हटाओगे तो हम जबरदस्ती हटाएंगे, ध्यान रखें। जय श्री राम, जय हिंदू राष्ट्र। हिंदू सेनेचा जो युवराज आहे, युवराज महाराज म्हणावा का काय म्हणावा, आता तो महाराज म्हणायच्या सुद्धा लायकीचा नाही। ज्या हरामखोर महाराजांनी, जो बलात्कारी महाराज आहे, त्या बलात्कारी महाराजांनी साईबाबांविषयी बोललाय की साईबाबांची मूर्ती जिथे जिथे दिसेल तिथे तिथे ती गटारीत प्रवाहित करा। अरे मादरचोद, साईबाबा हे कोण होते, काय तुला तरी माहिती आहे का रे? आणि तू स्वतःला हिंदू म्हणतो, तुझा 40चा तरी पाठ आहे का रे? तुझा 40चा तरी पाठ आहे का? तुझे मंत्र वगैरे वगैरे काही पाठ आहे का तुझे? तू स्वतःला हिंदू म्हणतोय ना, तर मग तुला हिंदू समाजाविषयी सगळं माहिती आहे का? साईबाबा हे कोणाचा अवतार आहेत म्हणून? साईबाबांच्या आरतीमध्ये जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव। अरे सर्व साई भक्तांना अनुभव येतोय म्हणून तर ते बाबाच्या चरणावर डोकं ठेवायला येत आहेत। आणि मादरचोद, तू साईबाबांच्या मूर्त्या आठवायची गोष्ट करतोय। तुझ्या जर गांडीत दम असेल तर तू ये शिर्डीमध्ये, तुला भोंगळा करून तर नाही मारणार, पण तुला गाढवावर बसून काळं तोंड करून चपलाचा हार तुला घालून तुझी मिरवणूक काढणार। याला त्याला कशाला भडकवतो? अरे बाबांची मूर्ती, माझ्या बाबांची मूर्ती ही 7 समुद्र पार आहे, 7 समुद्र पारून येतात या शिर्डीमध्ये। आणि शिर्डीमध्ये आल्याच्या नंतर त्यांना असं वाटतं सर्व साई भक्तांना, आम्ही स्वर्गामध्ये आलो की काय। चांगले चांगले येतात बाबा जवळ, दुःख व्यक्त करतात, डोळ्यातून पाणी येतं बाबांना पाहिल्या त्या साईबाबांचे आम्ही भक्त आहोत। आता बोललाय, परत जर इथून पुढे कोणता तरी मादरचोद, कोणता तरी हरामखोर जर असला, जर साईबाबांवरती जर वक्तव्य करशील तर भोंगळा नागडा करून मारण्यात येईल। हा हिंदू राष्ट्र सेनेचा वाघ सचिन दोडकर, हिंदुत्व सूर्य धनंजय भाई देसाई यांचा मानसपुत्र, तुला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगतोय का राहायचंय बाळा, व्यवस्थित राहा। कोणी उठायचं सुटायचं आणि साईबाबांवरती भुकायचं काय, हे अजिबात खपवून घेतलं जाणार नाही। नाही तर तुझ्यात दम असेल तर तू स्वतः याला त्याला नको सांगू का जिथं साईबाबाची मूर्ती दिसेल तिथे साईबाबाची मूर्ती गटरीत प्रवाहित करा। बाबांचा अनुभव आहे, बाबांचा चमत्कार आहे। बाबांनी पाण्याने दिवे जाळलेत, पाण्याने। कशाने दिवे जाळलेत? पाण्याने। आणि जेव्हा अब्दुल बाबाची घोडी हरवली होती ना, त्यावेळेस बाबांनी फक्त एकच आवाज दिला होता, बिजली। एका शब्दात ती बिजली नावाची घोडी दाखल झाली होती बाबांपाशी। ते बाबा आहे, त्या बाबांना नाव ठेवण्याचा प्रयत्न करू नको, नाहीतर याचा परिणाम खूप वाईट होईल। जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र सेना।